दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. अकोले तालुक्यातील शेंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडलाय. या आरोग्य केंद्रामुळे शेंडी आणि परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि तातडीच्या आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनाही आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्वरित उपचार मिळण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीनं हे प्राथमिक आरोग्य केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तर लोककल्याण हेच प्रशासनाचं ध्येय असून आरोग्यदायी समाज निर्मितीच्या दिशेनं हे एक ठोस पाऊल आहे. अकोले विधानसभा मतदारसंघाच्या प्रगतीसाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असं आश्वासन आमदार किरण लहामटे यांनी दिलंय. शेंडी गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ संपन्न होतोय. तर मी ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होतो 2015ला, तर त्यावेळेला जी स्टाफ क्वार्टर्स आहेत ती इमारत आम्ही पहिल्यांदा उभी केली. आणि त्यानंतर 2019च्या नंतर मी ज्या वेळेला आमदार झालो, तर त्यावेळेला ह्या इमारतीची प्रशासकीय मान्यता भेटली आणि याचं काम सुरू झालं. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून इथली जी प्राथमिक आरोग्य केंद्राचं जे कामकाज आहे ते सगळं आम्ही त्या स्टाफ क्वार्टर्समध्ये शिफ्ट केलं. आणि आता बघता बघता एवढी मोठी इमारत उभी राहिली. मधल्या काळात 2022ला आपण याला सुप्रमा घेतली आणि त्याच्यानंतर आता ही 2025मध्ये ही इमारत पूर्णत्वाला जाऊन आपण 26मध्ये लोकार्पण करतोय. आणि आपल्याला माहीत असावं म्हणून 2024लाच याची ग्रामीण रुग्णालय म्हणून मान्यता आपण घेतली आहे. ज्या वेळेला त्याचा स्टाफ इथं भेटणार आहे, डॉक्टर्स समजा 4 डॉक्टर असतील किंवा नर्स, बाकीचे स्टाफ जो असेल तर तो सगळा जेव्हा इथं दिला जाणार आहे, त्यानंतर ही ग्रामीण रुग्णालय म्हणून ही शेंडीची PSC काम करेल. आणि इथली PSC आपण रतनवाडी गावामध्ये शिफ्ट करणार आहे. परंतु आत्ता लोकांची जी गैरसोय होती आहे की प्रशस्त जागा नाही आहे, ॲडमिट करायला व्यवस्थित बेड्स भेटत नाही, तर त्यासाठी आता आपण या शेंडी PSCचं आज लोकार्पण करतो आहे. इथली स्वच्छता आणि सगळे करून 4 दिवसामध्ये ही PSC इथं पूर्ण क्षमतेनं रनर होईल आणि काही दिवसात ही ग्रामीण रुग्णालय म्हणून उदयाला येईल. परत एकदा सर्व बांधवांना ही एक मोठी गिफ्ट आहे आपल्या दृष्टीनं. दुसरं आता मी शेंडीचं जसं प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण करतोय, तसं घाटघरला पथकाचा दवाखाना तो पण एवढा मोठा बांधलेला आहे, तर त्याचं पण लोकार्पण करणार आहे. म्हणजे आरोग्य सुविधेच्या दृष्टीनं आपलं एक मोठं पाऊल पडतंय. आणि याच्या आधी मी इथं माझ्या आमदार निधीतून शेंडी PSCला ॲम्ब्युलन्स दिलेली आहे. म्हणजे आपण जर पाहिलं का 2019च्या आधीचा काळ आणि त्याच्यानंतरचा हा बदललेला काळ, हा तुम्हाला खूप मोठा फरक दिसणार आहे. आणि तसंही शेंडी भंडारदरा म्हणजे पर्यटनाची मांदियाळी आहे. लांबून लांबून पर्यटक येत आहेत आणि ऐन इमर्जन्सीच्या काळामध्ये त्याला आरोग्य सेवा भेटावी, तसेच तिथल्या बांधवांना, माझ्या माता भगिनींना चांगली आरोग्य सेवा भेटावी, हा यातून प्रयत्न. धन्यवाद. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी, अकोले. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.